माझ्या मतदारसंघामध्ये वाघवेळ गावामध्ये नेरोलॅक गुड्स नावाची एक कंपनी होती. फार वर्षापूर्वी ती बंद पडली. अद्यापर्यंत जे ह्या वाघवेळ गावातील 35 कामगार होते त्यांची देणीही त्यांनी दिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर आमचे जे ह्या परिसरातले विक्रांत तावडे आहेत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य, त्यांनी तक्रार दिली महापालिकेकडे की एका दिवसामध्ये 400 ते 500 झाडांची कत्तल केली आणि बिफोर आफ्टरचं त्यांनी फोटोसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं. अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात, आजही काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या. त्या अनुषंगानं मला गावातील काही ग्रामस्थांनी आणि प्रामुख्याने आमचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जागेवर जेव्हा पाहणी करायला आलो त्यावेळेस खरोखर वृक्षाची कत्तल झाल्याचे निदर्शनास आलं. ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेने पोलिसांना पत्र देऊन गुन्हा ताबडतोब दाखल करावा अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे. पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी पंचनामा करायचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी पंचनामा होऊन जे 400-500 झाडं जी एका रात्रीत तोडली गेली आणि त्यामध्ये काही तर वृक्ष ही हेरिटेज होती जेणेकरून ती 100-150 वर्षापूर्वीची होती. ती वृक्ष तोडायची यांना परवानगी कोणी दिली? त्यामुळे या संदर्भातील तक्रार मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाकडे करणारच आहे. परंतु एवढी अवैध वृक्षतोड करणारे ह्या विकासकावर कठोर कारवाई करावी, त्यांची दिलेली सीसी रद्द करावी आणि जर सीसी नसेल दिली तर त्यांना देऊ नये आणि हेरिटेज वृक्ष त्यांनी जे तोडलेले आहे त्याबद्दल कायदेशीरदृष्ट्या काय आपल्याला भविष्यामध्ये अजून त्यांच्यावर कारवाई करता येईल ह्याकडे सुद्धा महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मी विनंती केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.